नमस्कार. पीसी ट्रबल शूटिंगच्या या खास विश्लेषणामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. हे अत्यंत उपयुक्त असं सादरीकरण माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलं आहे. अनेकदा असं होतं ना की कम्प्युटर अचानक बंद पडतो किंवा काहीतरी बिघाड होतो आणि मग काय करावं ते सुचत नाही. पण आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आज आपण या सर्व तांत्रिक गोष्टींमागचं विज्ञान आणि दुरुस्तीच्या अगदी सोप्या पद्धती उलगडणार आहोत. तर आजचा आपला हा तांत्रिक प्रवास कसा असेल ते थोडक्यात पाहूया. सुरुवातीला द बायोस आणि सीमॉस कनेक्शन समजून घेऊ. त्यानंतर बायोस अपडेट्स सुरक्षितपणे कसे करायचे ते पाहू. मग पॉवर आणि बूट फेलियर्स कसे ओळखायचे, हार्डवेअर आणि पेरिफेरल्सचं ट्रबल शूटिंग कसं करायचं, आणि शेवटी सर्वांची झोप उडवणाऱ्या ब्लू स्क्रीन मागे नक्की काय रहस्य असतं हे डिकोड करूया. चला तर मग पहिल्या विभागापासून सुरुवात करूया. द बायोस अँड सीमॉस कनेक्शन, द ब्रेन अँड द मेमरी. कम्प्युटर चालू केल्यावर त्याला नेमकं कोण जागं करतं बरं? इथेच बायोस आणि सीमॉसची भूमिका येते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर बायोस हा एखाद्या भव्य ऑर्केस्ट्राच्या कंडक्टरसारखा आहे. तो सिस्टीम सेटअपची सगळी प्रक्रिया हाताळतो, महत्त्वाचे ड्रायव्हर्स लोड करतो आणि आपली ऑपरेटिंग सिस्टीम बूट करण्याचं काम करतो. आणि सीमॉस ही मदरबोर्डवर बसवलेली एक प्रत्यक्ष मेमरी चिप असते. ही चिप म्हणजे त्या कंडक्टरच्या हातात असलेलं शीट म्युझिक किंवा नोट्स आहेत असं समजा, ज्यामध्ये तुमच्या सर्व कस्टम सेटिंग्स अगदी सुरक्षित ठेवलेले असतात. पण आता इथं एक भन्नाट प्रश्न निर्माण होतो. कधीकधी असं होतं की आपला कम्प्युटर अचानक स्वतःची वेळच विसरतो. सिस्टीम क्लॉक चुकीची वेळ दाखवू लागतं किंवा आपण केलेल्या सगळ्या कस्टम सेटिंग्स अचानक गायब होतात. एका अर्थी कम्प्युटरला असा अचानक स्मृतिभ्रंश का होतो बरं? यामागे एक छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा घटक असतो आणि तो म्हणजे CMOS बॅटरी. मदरबोर्डवर एखाद्या छोट्याशा नाण्यासारखी दिसणारी ही बॅटरी असते. तिचं मुख्य काम काय? तर त्या CMOS चिपला रात्रंदिवस अगदी कॉम्प्युटर बंद असतानाही सतत वीज पुरवणं. जर ही बॅटरी संपली किंवा आपण ती काढून टाकली तर सिस्टम क्लॉक थेट रिसेट होतं आणि सगळ्या सेटिंग्ज फॅक्टरी डिफॉल्ट अवस्थेत परत जातात. म्हणूनच जेव्हा कधी सिस्टम सेटिंग्जमध्ये काही मोठी गडबड होते तेव्हा हीच बॅटरी काही सेकंदांसाठी काढून पुन्हा बसवणं हा एक जालीम उपाय ठरतो. बंद करून पुन्हा चालू करा या आपल्या आवडत्या टेक्निकचा हा एक हार्डवेअर व्हर्जनच आहे म्हणायला हरकत नाही. पण थांबा, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मायक्रोसॉफ्टने एक अतिशय स्पष्ट इशारा दिला आहे, जर आपण ॲडव्हान्स्ड युजर नसू तर या सेटिंग्जमध्ये विनाकारण बदल करू नयेत. कारण चुकीच्या सेटिंग्जमुळे सिस्टीमवर एवढा प्रचंड ताण पडू शकतो की त्यामुळे आतमध्ये भरपूर उष्णता निर्माण होऊन पूर्ण सिस्टीम कायमची खराब होऊ शकते. त्यामुळे हा खरोखरच एक अत्यंत गंभीर आणि नाजूक मुद्दा आहे. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे. सेफली नॅव्हिगेटिंग बायोस अपडेट्स, प्रोसीडिंग विथ कॉशन. सिस्टमच्या मूळ सॉफ्टवेअरमध्ये बदल करणं म्हणजेच बायोस अपडेट करणं ही तशी तारेवरची कसरत असते. अपडेट करणं हे सिस्टमच्या सुरक्षेसाठी आणि नवीन हार्डवेअरला सपोर्ट मिळवण्यासाठी नक्कीच फायद्याचं असतं. पण यात धोकेही तितकेच मोठे आहेत. जर आपल्याकडून काही निष्काळजीपणा झाला तर कंपॅटिबिलिटीचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. याचा परिणाम असा होतो की सिस्टमचा वेग अचानक मंदावतो, सतत वेगवेगळे एरर मेसेजेस येतात किंवा सिस्टम पूर्णपणे क्रॅशसुद्धा होऊ शकते. म्हणूनच हे धोके टाळण्यासाठी एक अतिशय काटेकोर प्रक्रिया पाळणं अत्यंत आवश्यक आहे. पहिली आणि सर्वात सोपी पायरी म्हणजे नेहमी रिलीज नोट्स आणि चेंजलॉग नीट वाचून घेणं, जेणेकरून नेमके काय बग फिक्स झालेत ते समजेल. दुसरी पायरी आधी सिस्टीमचे इतर हार्डवेअर ड्रायव्हर्स आणि फर्मवेअर अपडेट करून घेणं. तिसरी आणि खरं तर सर्वात महत्त्वाची पायरी महत्त्वाच्या डेटाचा पूर्ण बॅकअप घेणं आणि रिकव्हरी डिस्क तयार ठेवणं. आणि चौथी पायरी म्हणजे मॅन्युफॅक्चररने किंवा उत्पादकाने दिलेल्या सूचना आणि टूलचं तंतोतंत पालन करणं. हे साधे नियम पाळले तर आपला धोका बऱ्याच अंशी टळतो. यानंतर आपला तिसरा विभाग आहे डायग्नोसिंग पॉवर अँड बूट फेलियर्स, द प्रोसेस ऑफ एलिमिनेशन. कधीकधी अशी वेळ येते की मशीन अजिबातच चालू व्हायला नकार देतं. अशावेळी थेट पॅनिक न होता प्रोसेस ऑफ एलिमिनेशन म्हणजे एक एक गोष्ट तपासून वगळण्याची पद्धत वापरणं खूप फायद्याचं ठरतं. जर पॉवर सप्लायचा प्रॉब्लेम असेल तर थेट महागड्या गोष्टींकडे जाण्याआधी अतिशय बेसिक गोष्टी तपासल्या पाहिजेत. उदाहरणादाखल AC लाईन आणि पॉवर कॉर्ड नीट जोडलेली आहे का? त्यानंतर ATX कनेक्टरचे हिरवे आणि काळे वायर शॉर्ट करून SMPSचा फॅन फिरतोय की नाही आणि आउटपुट व्होल्टेज योग्य आहे का हे तपासता येतं. पण जर मदरबोर्डचाच काही एरर असेल तर सर्व कनेक्शन्स पुन्हा एकदा तपासावीत. बायोस डिफॉल्टवर रिस्टोअर करावं आणि आपण मगाशी बोललो तशी ती CMOS बॅटरी चेक करावी. बरं, जर आपला कॉम्प्युटर चालू तर होतोय पण पुढे काहीच होत नाहीये तर समजून जा की कदाचित रॅम किंवा हार्ड ड्राईव्हमध्ये काहीतरी गडबड आहे.
अशावेळी संतापून कॉम्प्युटरला दोष देण्याऐवजी एक अतिशय सोपा उपाय करून पाहावा. रॅम मॉड्यूल अलगद बाहेर काढायचं आणि पुन्हा नीट बसवायचं किंवा मग ते वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये लावून पाहायचं. तरीही नाही चाललं तर मग रिप्लेसमेंट हाच पर्याय उरतो. हार्ड ड्राईव्हच्या बाबतीत बोलायचं तर पॉवर केबल पुन्हा जोडून पाहावी, वेगवेगळ्या सॅटा पोर्टचा वापर करून पाहावा किंवा तीच हार्ड ड्राईव्ह एखाद्या दुसऱ्या सिस्टमला जोडून तपासावी. या सोप्या एलिमिनेशन प्रक्रियेमुळे नेमका बिघाड कुठे झालाय हे शोधणं अगदीच सोपं होतं. चला आता चौथ्या विभागाकडे जाऊया. ट्रबल शूटिंग हार्डवेअर अँड पेरिफेरल्स, फिक्सिंग द एक्सटर्नल बॉडी. आता कॉम्प्युटरच्या आतल्या भागातून जरा बाहेर येऊ आणि बाह्य उपकरणांच्या समस्या कशा सोडवायच्या ते पाहूया. कॉम्प्युटर सुरू केल्यावर मॉनिटरवर जर काहीच दिसत नसेल, म्हणजे नो डिस्प्ले, तर अनेकांची अक्षरशः घबराट उडते. पण तुम्हाला माहिती आहे का, याची कारणं खूप साधी असू शकतात. जसं की कॉम्प्युटर फक्त स्लीप मोडमध्ये अडकलेलं असणं किंवा मॉनिटरची VGA किंवा HDMI केबल थोडीशी सैल झालेली असणं. पण हो, ह्याच अगदी समान लक्षणांमागे काही गंभीर कारणंही असू शकतात, जसं की करप्ट झालेली ऑपरेटिंग सिस्टम, खराब झालेली रॅम किंवा निकामी होत असलेलं एखादं व्हिडिओ कार्ड. म्हणजे बघा, लक्षण एकच असतं पण कारणं मात्र अनेक असू शकतात. तसंच जर अचानक आपला कीबोर्ड किंवा माऊस काम करत नसेल तर लगेच उठून नवीन खरेदी करायला जाण्यापूर्वी काही अतिशय बेसिक गोष्टी तपासल्या पाहिजेत. कीबोर्डच्या कनेक्टरच्या पेन्स वाकलेला तर नाहीत ना? तो PS2 ऐवजी दुसऱ्या USB पोर्टला लावून चालतोय का? आणि बायोसमध्ये तो डिटेक्ट होतोय का? माऊसच्या बाबतीत सांगायचं तर त्याच्या खालील सेन्सरमध्ये एखादा केस किंवा धुळीचा कण तर अडकला नाहीये ना? माऊसपॅड स्वच्छ आहे की नाही? ह्या अगदी साध्या सोप्या तपासण्यांमुळे आपला खूप सारा वेळ आणि पैसा नक्कीच वाचू शकतो. आणि आता शेवटचा 5वा विभाग, डिकोडिंग द ब्लू स्क्रीन, अंडरस्टँडिंग सिस्टम क्रॅशेस. PC युजर्ससाठी सर्वात भीतीदायक वाटणाऱ्या टप्प्याकडे आता आपण आलो आहोत. ब्लू स्क्रीन ऑफ डेथ किंवा ज्याला थोडक्यात BSOD असं म्हणतात. हे नाव ऐकायला जरी एखाद्या हॉरर सिनेमासारखं वाटत असलं तरी प्रत्यक्षात हा मायक्रोसॉफ्ट विंडोजचा एक अतिशय महत्त्वाचा एरर मेसेज असतो. जेव्हा सिस्टीममध्ये एखादा अत्यंत गंभीर अंतर्गत संघर्ष किंवा कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो आणि सिस्टीम क्रॅश होण्याची वेळ येते, तेव्हा स्वतःचं अधिक नुकसान टाळण्यासाठी सिस्टीम ही निळी स्क्रीन दाखवते. त्यामुळे हे केवळ एक अपयश नसून सिस्टीम क्रॅश होण्यापासून वाचवणारं एक महत्त्वाचं डायग्नॉस्टिक टूल आहे. हे कायम लक्षात ठेवायला हवं. या ब्ल्यू स्क्रीन मागे ना बरीच वेगवेगळी आणि भन्नाट कारणं असू शकतात. एखादा खतरनाक हार्डवेअर मालवेअरचा अटॅक, खराब झालेली मेमरी किंवा हार्ड डिस्क, चुकीचे बायोस सेटिंग्ज, योग्य प्रकारे इन्स्टॉल न झालेले डिव्हाइस ड्रायव्हर्स, मदरबोर्ड प्रमाणापेक्षा जास्त गरम होणं, पॉवर सप्लायचे प्रॉब्लेम्स किंवा मदरबोर्डचं अतिरिक्त ओव्हरक्लॉकिंग. म्हणजे विचार करा, एका साध्या निळ्या स्क्रीनमागे केवळ अतिउष्णतेपासून ते एखाद्या खराब सॉफ्टवेअर ड्रायव्हरपर्यंत काहीही दडलेलं असू शकतं. जर कधी अशी परिस्थिती उद्भवलीच तर अजिबात घाबरून न जाता 3 महत्त्वाच्या आणि शांत पायऱ्या फॉलो कराव्या लागतात. सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या निळ्या स्क्रीनवर खाली दिलेला तो विशिष्ट एरर कोड शोधून काढून तो कुठेतरी लिहून ठेवणं. दुसरी पायरी म्हणजे इंटरनेटवर त्या कोडचा अर्थ आणि त्यावरील उपाय शोधणं, कारण तो कोडच आपल्याला नेमका बिघाड कुठे झालाय हे सांगत असतो. आणि तिसरी पायरी, समजा हे सगळं करूनही काहीच समजत नसेल तर आपण सुरुवातीला पाहिलं तसं बायोस रिसेट करणं किंवा थेट COMS क्लिअर करणं हा एक उत्तम पर्याय ठरतो. तर आजच्या या विश्लेषणाचं मुख्य सार काय आहे? पुढच्या वेळी जेव्हा एखादा कॉम्प्युटर बूट व्हायला चक्क नकार देईल तेव्हा आपल्या समस्या निवारणाची सुरुवात उगाचच गोंधळून जाऊन होणार नाही, तर एका तर्कशुद्ध, शांत आणि टप्प्याटप्प्याने केल्या जाणाऱ्या प्रोसेस ऑफ एलिमिनेशनने नक्कीच होईल. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलेल्या या खास सादरीकरणामुळे तांत्रिक गोष्टींचा आणि ट्रबल शूटिंगचा आपला सर्वांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल अशी खात्री आहे. शेवटी काय, तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी ते शांतपणे आणि लॉजिकने समजून घेण्यातच खरी मज्जा आहे, होय ना?